गेल्या 4 वर्षातली जिल्हा परिषदेमधली प्रशासकीय राजवट संपली आणि आता लोकप्रतिनिधीचं राज्य सुरू झालं। कालच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड झाली आणि खऱ्या अर्थाने आता लोकप्रतिनिधी आता या जिल्ह्याच्या विकासाच्या माध्यमातून ह्या मिली मंत्रालयामध्ये सर्वसामान्यांची कामं करणार आहेत। पण एका बाजूला रत्नागिरी जिल्हा परिषदेची अद्ययावत इमारत देखणी अशी उभी राहते, पण दुसऱ्या बाजूला मात्र दुर्दैवाने आपण ह्या ज्या ठिकाणी आज उभे आहोत TRPच्या परिसरात, या ठिकाणी साधारणपणे 1989 साली तत्कालीन ग्रामविकास मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्या शुभ हस्ते आणि कैलासवासी शिवाजीराव जडार रत्नागिरीचे आमदार त्यावेळेला होते, यांच्या हस्ते जवळ 19 साली ह्या इमारतीचा शुभारंभ झाला होता त्यांच्या अध्यक्षतेखाली। आणि आज जवळजवळ ह्या जिल्हा परिषदेच्या मार्फत नाही म्हटलं की साधारणपणे 33 जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन गेले। पण आता हे 34वे जिल्हाध्यक्ष म्हणून अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्ष विलास चाळके यांची काल नियुक्ती झाली आणि आता ही ज्यांची निवासस्थानं आहेत TRPमधली, त्या निवासस्थानांची परिस्थिती बघितली तर ही खरोखर अध्यक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या जी निवासस्थानं आहेत की कुठं कोंडवाड आहे। या ठिकाणी मात्र उद्या अध्यक्षांना कुठं किंवा उपाध्यक्षांना वास्तव्याला येण्याची वेळ आली तर मात्र हे साधारण हे गंजलेलं कुलूप एकंदरीत त्याच्या अवस्थेवरून साधारणपणे 3-4 वर्ष तरी ते उघडलेलं दिसत नाही आहे। म्हणजे काय परिस्थिती ह्या ठिकाणी उद्भवलेली आहे, जिल्हा परिषदेमधले पदाधिकारी आणि त्यांच्या निवासस्थानांची परिस्थिती, अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत समिती सभापती विशेष समिती सभापती यांची संपूर्ण परिसरात या ठिकाणी निवासस्थानं बांधलेली आहेत, पण साधी देखभाल किंवा गेल्या 4 वर्षात प्रशासनाने या ठिकाणी ढुंकूनही बघितलेलं नाही असं इथल्या एकंदरीत परिस्थिती वाटतं। आता ह्या ठिकाणी गंजलेल्या गाड्या, नादुरुस्त गाड्या हे जवळजवळ गॅरेजच केल्यासारखं जमा आहे। एकंदरीत आजूबाजूला ह्या 5-6 गाड्यांची अवस्था पाहिली तर एकंदरीतच ह्या ठिकाणी नेमकं कोण येत होतं कोण जात होतं याची पुसटशी कल्पना या ठिकाणी नाही। एकंदरीतच काय की अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती निवासस्थानं ह्या परिसरात आहेत, त्या ठिकाणी मात्र आता हे एक गॅरेजचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं दिसतंय। आता नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी या ठिकाणी यायचं म्हटलं तर साधारणपणे हे सगळी डागडुगी, रंगकाम, कलरकाम आणि त्याची येण्या जाण्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था करायची असेल तर साधारणपणे 6 महिन्याचा तरी कालावधी लागणार आहे। मग लोकप्रतिनिधी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड होणार होती, मग तत्पूर्वी प्रशासनाला ह्या संदर्भातली जाग का आली नाही? केवळ अधिकाऱ्यांनी आपल्या केबिन अलिशान करण्यामध्येच आपला वेळ दवडला, पण पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलंय असंच इथल्या एकंदरीत साऱ्या परिस्थितीतून दिसून येतंय। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।